न्यू लॉ कॉलेजच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप संपन्न. अहमदनगर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिर याचा समारोप बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 11 वाजता न्यू इंग्लिश स्कूल शिंगवे नाईक तालुका नगर या गावी झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त माननीय श्री मुकेश माधवराव मुळे तर प्रमुख अतिथी कार्यकारी मंडळाचे माननीय डॉक्टर अभय गेनुजी खानदेशी हे होते. शिंगवे नाईक गावचे सरपंच जिजाबाई काळे, उपसरपंच सुनील जाधव, ग्रामसेवक संदीप शेटे, संतोष कोहक, गोकुळ बोरुडे, मुख्याध्यापक गोरखनाथ रेपाळे, शिक्षक नेते आप्पासाहेब शिंदे, अमोल डोळस, विश्वास जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अतिथींचे स्वागत प्रभारी प्राचार्य प्राध्यापक व्ही शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक गिरीश हिरडे यांनी केले. या प्रसंगी मुकेशजी मुळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि भावी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. तर डॉक्टर अभयजी खानदेशे यांनी सांगितले की संस्था कायमच राष्ट्रीय सेवा योजनेतून गावांचा विकास करण्याचा यशस्वी प्रयत्न करत असते. या प्रसंगी शिबिरार्थी विद्यार्थी गायत्री गुंड, निकिता चव्हाण, कोमल गवळी, ब्रह्मजित पवार, इंद्रजित आगलावे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर आदेश काशी, निकिता चव्हाण या उत्कृष्ट शिबिरार्थींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी बाबर या विद्यार्थिनीने अतिशय सुरेखरित्या केले तर प्राध्यापिका अनुराधा मते यांनी आभार व्यक्त केले. प्रतिनिधी आसावरी वायकर, राष्ट्रप्रथम न्यूज, अहमदनगर. न्यू लॉ कॉलेजचे NSS कॅम्पच्या समारोपासाठी सर्वजण इथे आले होते. समारंभ संपन्न झाला. 7 दिवस इथल्या विद्यार्थ्यांनी जीव तोडून काम केले. इथे स्वतः वास्तव्यास असल्यामुळं सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत ते काम करत होते. इथंच त्यांच्यासाठी जेवणाची व राहण्याची सोय पण करण्यात आली होती. आमच्या इथली इंग्लिश स्कूल मी त्या मुलांसाठी राहण्याची सोय वगैरे केली असल्यामुळं मुलं खुश होते. आज त्याचा समारोप होता. ग्रामपंचायती गावातले लोकही त्यात सहभागी होते. गावातल्या लोकांच्या सहभागाशिवाय हा उपक्रम संपन्न नसता झाला. परंतु गावकऱ्यांनी बरीच मदत केल्यामुळं छानपैकी त्यांचे काम केले. गावातल्या लोकांची स्वच्छता वगैरे, देवळाची स्वच्छता, स्मशानभूमीची स्वच्छता वगैरे बरेच कामं या मुलांनी केले आणि आज ते संपन्न झालं. आज त्याचा शेवटचा दिवस होता. समारोप झाला ते एक बऱ्याच वेळेला एक कर्तव्य म्हणून पार पाडलं जातं असा अनुभव असतो. पण या वेळेला या कॉलेजने आणि सर्व विद्यार्थिनींनी अत्यंत मनापासून आणि प्रामाणिकपणे काम केलं आणि ग्रामस्थही त्याचबरोबर तितक्याच ताकदीने आणि तितक्याच आपुलकीने त्यांनी साथ दिली. यामुळं या सगळ्यांचं आणि हे 3 वर्ष आपल्याला करायचं आहे. पुढच्याही वर्षात याचप्रमाणे कुठेतरी आणखी काहीतरी याचीच पुढे पुनरावृत्ती आणि उजळणी होत राहील असं मला वाटतं. आज शिंगवे नाईक या ठिकाणी लॉ कॉलेजच्या श्रमसंस्कार शिबिराचं समारोप या ठिकाणी आयोजित केला होता. या समारोपासाठी आमच्या संस्थेचे विश्वस्त आदरणीय मुख्यदादा मुळे, त्याचप्रमाणे अभयजी खानदेश साहेब या ठिकाणी हजर होते. त्याचप्रमाणे या गावातील पंचायत समितीचे माजी सदस्य विश्वनाथ जाधव, त्याचप्रमाणे प्राचार्य शिंदे सर, प्राचार्य रेपाळे सर हे सर्वजण हजर होते. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला आनंद वाटतो की शहरातली मंडळी किंवा शहरातल्या मुलं मुली या ठिकाणी येऊन अतिशय चांगलं काम केलं. त्यांनी गाव एक आपुलकी निर्माण केली. मी पहिल्या दिवशी कार्यक्रमात सांगितलं होतं की तुम्ही मुलांनी मुलींनी गावाची लाडकी लेक बना, गावाचा लाडका मुलगा बना आणि अशाच प्रकारचं काम यांनी केलं. मी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये घडलो हेही त्यांना सांगितलं की राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये निवाड महाविद्यालयात मी काम केलं आणि जो विद्यार्थी राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये काम करतो त्याला त्याच्या आयुष्यामध्ये कधीही अडचण येत नाही आणि तो आयुष्यामध्ये सक्सेस होतो. आणि ती प्रचिती मला आल्यामुळे मी त्यांनाही तेच सांगितलं की तुमच्या जीवनामध्ये जर सक्सेस मिळवायचा असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये भाग घ्या, राष्ट्राची सेवा करा. आणि त्याचप्रमाणे ह्या मुलांनी गावामध्ये एवढं काम केलंय. त्या ठिकाणी गाव स्वच्छता असेल, प्राथमिक शाळेची स्वच्छता असेल, अमरधामाची स्वच्छता असेल, वेगवेगळी रॅली काढली. 7 दिवस त्यांना त्या ठिकाणी मुलाखती होत्या. त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शनपर हे झाले, मार्गदर्शन झालं त्यांना. हे सर्व काम करत असताना अतिशय उत्साही ते विद्यार्थी दिसत होते. वेळोवेळी ज्यावेळेस आलो त्यांचे जे शिक्षक आहेत, गिरीश सर असतील, मॅडम असतील, यांनी इतकी काळजी घेतली. जेवणापासून त्यांच्या राहण्यापर्यंत भरपूर काळजी घेतली आणि खरंच आज जाताना
त्या विद्यार्थ्यांना इथून जाऊशी वाटत नाही, त्यांचा पाय इथून निघत नाही, अशा प्रकारची परिस्थिती झाली आहे. या मुलींचं आणि मुलांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि गावामध्ये त्यांनी संबंध तयार केले. भविष्यात या रस्त्याने जाताना कधी ते विद्यार्थी या गावाला विसरणार नाही. या गावात ज्या ज्या घरी ते गेलेत, सरपंच असतील, स्वतः असेल, यांच्या घरी चिन्ह जाणार आहे, अशा प्रकारची मी ग्वाही देतो. आणि या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून कौतुक करतो. जय हिंद. शिंगवे नाईक न्यू इंग्लिश स्कूल येथे न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा कॅम्पचा समारोप कार्यक्रम या ठिकाणी आज पार पडला. या कार्यक्रमानिमित्त संस्थेचे विश्वस्त मुकेशदादा मुळे, संस्थेचे सदस्य अभयजी खानदेशे या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने लॉ कॉलेजचे प्राचार्य, प्राध्यापक शिंदे सर, त्यांचे सहकारी, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक, त्यांचे सहकारी, शिक्षक नेते अप्पासाहेब शिंदे आणि गावचे सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. मी प्रथमतः या सर्व उपस्थितांचे ऋण व्यक्त करतो ग्रामस्थ या नात्याने. विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जो 8 दिवस श्रमाचा कार्यक्रम केला, त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे कुठलेही नाराज न होता की शासनाने म्हणून कार्यक्रम असं काही नाही, अगदी मनापासून उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांनी स्मशानभूमीची साफसफाई असो, गावातील रस्त्यांची साफसफाई असो, परिसर स्वच्छता असो, प्राथमिक शाळेची स्वच्छता असो, अशा विविध क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी अत्यंत उत्कृष्ट आणि उत्स्फूर्तपणे काम केले. मी त्या लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या शिक्षक, त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आणि विद्यार्थ्यांना पुढील त्यांच्या शैक्षणिक आणि उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे लॉ कॉलेज राष्ट्रीय सेवा योजना यांच्या अंतर्गत शिंदे नाईक या ठिकाणी दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत विशेष हिवाळी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या विशेष हिवाळी शिबिरामध्ये स्वयंसेवकामार्फत 50 स्वयंसेवकांनी यामध्ये भाग घेतला आणि गावामध्ये विविध अशा स्वरूपाचे उपक्रम राबवण्यात आलेले आहेत. प्रामुख्याने या ठिकाणी विशेष हिवाळी शिबिराअंतर्गत ग्राम स्वच्छता अभियान, स्मशानभूमीची स्वच्छता, गावातील मंदिरांची स्वच्छता आणि वृक्षारोपण, तसेच न्यू इंग्लिश स्कूल या विद्यालयातील परिसराची साफसफाई इत्यादी स्वरूपाचे उपक्रम सर्वसंस्थांअंतर्गत राबविण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये विशेषतः कायदेविषयक शिबिराचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये प्रामुख्याने डॉक्टर जाधव सर, तसेच ॲडव्होकेट ओव्हर सर, त्याचबरोबर डॉक्टर छगन बोर्डे इत्यादी प्राध्यापक प्रियंका फुले इत्यादींना विद्यार्थ्यांना मोलाचे असं मार्गदर्शन या विशेष शिबिरामध्ये करण्यात आलेलं होतं. या विशेष शिबिरामध्ये ग्रामस्थांनी सुद्धा सक्रिय सहभाग घेतला. त्याचबरोबर आमच्या विद्यार्थ्यांची या निवासी शिबिरामध्ये जेवणाची व्यवस्था सुद्धा अतिशय उत्तम दर्जाची करून घेण्यात आली होती. या विशेष शिबिरामध्ये संस्काराबरोबरच विद्यार्थ्यांचा, स्वयंसेवकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी, व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी सुद्धा विविध